गुड इव्हनिंग सर. गुड इव्हनिंग. गुड इव्हनिंग. गुड इव्हनिंग सर. गुड इव्हनिंग. गुड इव्हनिंग. माझा आवाज येतोय का? येस सर, येतोय येतोय, चांगला येतोय. ओके. मला वाटतं आणखी काही लोक जॉईन करतायत. हो येस सर. एक मिनिट वाट बघूया आणि आपण सुरू करूया. येस सर, येस सर. तर तुम्हा सर्वांचं या व्हर्च्युअल लेक्चरमध्ये मी स्वागत करतो. आणि आपण आपल्या जे काही EIB 21च्या अनुषंगाने साधारणतः एक 14-15 दिवसामध्ये जो काही सिलेबस कव्हर करता येईल तो कशा पद्धतीने विचारात घ्यायचा, या अनुषंगाने काय स्ट्रॅटेजी राबवता येईल, कोणत्या गोष्टींवरती फोकस करणं गरजेचं आहे, कोणत्या गोष्टींना महत्त्व दिलं गेलं पाहिजे, या काही बाबींची चर्चा दररोज 1 तासामध्ये करण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. आता तुम्ही अवेअर आहात, टेक्नो सॅव्ही आहात, तर त्या अनुषंगाने तुम्ही EIBचा जो काही सिलेबस आहे तर तो मिळवलेलाच असेल. आणि पुन्हा एकदा आपण या ठिकाणी तो समजून घेण्याचा प्रयत्न करूया. कारण या EIBमध्ये तुम्हाला 2011 पासून जी स्टार्ट झाली आणि आता 2026 मध्ये 21वी जी काही परीक्षा आहे तर ती 7 जूनला तुमची होणार आहे. आणि मग ह्या तुमच्या EIBमध्ये जो काही सिलेबस आहे, जो कोर सब्जेक्ट्स आहेत आणि त्यानंतर त्यापेक्षा गौण असे जे काही सब्जेक्ट्स आहेत, तर सर्वसाधारणपणे 19 हेड खाली आपण हे वेगवेगळे विषय या ठिकाणी विचारात घेणं अपेक्षित आहे. आणि मग त्यांचा मार्किंग क्रायटेरिया किंवा त्या प्रश्नांची संख्या काय असणार आहे तर त्याचा ऑलरेडी सिलेबसमध्ये EIBने ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या डिक्लेअर केलेल्या आहेत, की ज्या आता मी तुमच्या समोर ज्या शेअर केलंय, मला वाटतं ते तुम्हाला स्पष्ट दिसत असेल, ते तुमच्याकडे पण असेल. तर यामधून आपल्याला हे समजून घ्यायचं आहे की EIB ही परीक्षा देत असताना जे काही कोर सब्जेक्ट आहे तर त्या कोणत्या सब्जेक्ट्सला किती महत्त्व देणं गरजेचं आहे किंवा त्यावरती किती प्रश्न विचारले जाऊ शकतात. उदाहरणार्थ आपला लॉ ऑफ द लँड म्हणून आपण कॉन्स्टिट्यूशन जो विचारात घेतो तर त्या कॉन्स्टिट्यूशनवरती सर्वसाधारणपणे 10 प्रश्न जे आहेत ते विचारले जातात. म्हणजे टोटल तुमची एकूण जे 100 प्रश्नांची जी परीक्षा असणार आहे त्यापैकी 10 प्रश्न हे तुमच्या कॉन्स्टिट्यूशनवरती असणार आहेत. त्यानंतर त्या खालोखाल तुमचं IPC आणि आत्ताचं BNS भारतीय न्याय संहिता त्याच्यावरती 8 प्रश्न असणार आहेत. त्यानंतर तुमचा CRPC म्हणजेच आत्ताचा तुमचा भारतीय नागरिक सुरक्षा संहिता त्याच्यावरती 10 प्रश्न असणार आहेत. CPC जो आहे सिव्हिल प्रोसिजर कोड त्याच्यावरती 10 प्रश्न असणार आहेत.
त्यानंतर तुमचा इव्हिडन्स ऍक्ट आणि आत्ताचा बनलेला तुमचा भारतीय साक्ष अधिनियम, त्याच्यावरती 8 प्रश्न असणार आहेत. मग त्यानंतर जर बघितलं आपण फॅमिली लॉ, त्यालाही त्याच्यावरती 8 प्रश्न असणार आहेत. नंतर लॉ ऑफ कॉन्ट्रॅक्ट असेल, स्पेसिफिक रिलीफ असेल, प्रॉपर्टी लॉ असेल, निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट असेल, त्याच्यावरती 8 प्रश्न असणार आहेत. पण त्या खालोखाल 4, 3, 2 अशा पद्धतीचे प्रश्न हे बाकीच्या विषयांना डिस्ट्रीब्यूट केलेले आपल्याला बघायला मिळतात. म्हणजे ही जर बाब आपण समजून घेतली तर या ठिकाणी तुम्हाला जास्तीत जास्त कोणत्या विषयावरती फोकस करणं गरजेचं आहे, तर ते आहेत भारताची राज्यघटना आणि प्रोसिजरल लॉज. मग ज्याच्यामध्ये तुमचा CRPC आला, म्हणजेच भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, त्यानंतर इंडियन एव्हिडन्स ऍक्ट म्हणजे भारतीय साक्ष अधिनियम, आणि CPC हे जे काही प्रोसिजरल लॉज आहेत यालाही तुम्हाला त्या ठिकाणी कोर सब्जेक्ट म्हणून विचारात घेणं गरजेचं आहे. तर हा सिलेबस डोळ्यासमोर ठेवून ह्या दररोजच्या लेक्चरमध्ये आपण प्रत्येक सब्जेक्टमध्ये असणाऱ्या ज्या काही महत्त्वपूर्ण संकल्पना आहेत त्यांना विचारात घेण्याचा या ठिकाणी प्रयत्न करूया. त्याचबरोबर प्रिव्हियस जे काही क्वेश्चन पेपर्स झालेले आहेत त्यामधले काही प्रश्न त्या ठिकाणी विचारात घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. आणि त्याचबरोबर जे काही इंडेक्सिंग म्हणतो आपण, की जे काही एक्झाम आतापर्यंत तुम्ही जी एक्झाम दिली ती तुमची मेमरी बेस एक्झाम होती. मेमरी बेस म्हणजे तुम्ही जे काही रीड केलं आणि परीक्षेमध्ये आलेल्या प्रश्नांवरती तुम्ही स्वतः रिकॉल करायचं आणि जे आठवतं ते लिहायचं. आता या ठिकाणी पुस्तक तुमच्याकडे असणार आहे, प्रश्न तुम्हाला प्रश्नपत्रिकेमध्ये विचारला जाणार आहे, विचारलेला प्रश्न तुमच्याकडे अवेलेबल असणाऱ्या पुस्तकामध्ये तुम्हाला शोधायचा आहे आणि त्याचं उत्तर त्या ठिकाणी पटकन मांडायचं आहे. आता हे जे काही स्किल आहे तर हे तुम्हाला अडॉप्ट करावं लागणार आहे. आणि हे स्किल जर अडॉप्ट करायचं म्हटलं तर त्यासाठी प्रॅक्टिस गरजेची आहे. मग आता ही प्रॅक्टिस गरजेची कशा पद्धतीची आहे, तर सध्या तुम्ही हा रीलचा जमाना आहे आणि त्यामध्ये एक रील ती माझी बघण्यात आली होती की एका बायकोला स्वतःच्या नवऱ्याचे पैसे त्याच्या हातातून जे आहे ते उडवायचे असतात. मग ते उडवायचे कसे, मग ती स्वतः एक जे आहे ते बॉटल समोर ठेवते आणि ती बॉटल वारंवार उचलण्याचा प्रयत्न करते. मग ती एवढ्या तत्परतेने एवढ्या जलद उचलायची की ती उचलली की नाही हे क्षणभरामध्ये कळणार सुद्धा नाही. पण नवऱ्याच्या जर हातातले पैसे मारायचे असतील ते अशा की ते नवऱ्याला कळले पण नाही पाहिजे. आता हे उदाहरण देण्यापाठीमागचा उद्देश हा की ते स्किल अडॉप्ट केल्यानंतर आत्मसात होतं. तसं आता ओपन बुक एक्झाम जी आहे ही तुमची ओपन बुक एक्झाम ही आतापर्यंत तुम्ही ती दिली की नाही याबाबत मलाही थोडी शंका आहे. आणि पहिल्यांदाच तुम्हाला त्या गोष्टीला जे आहे ते फेस करायचं आहे. मग आता हे फेस करत असताना एक तुमच्याकडे जी स्वतःची स्ट्रॅटेजी जी आहे ती कोणत्या पद्धतीची असली पाहिजे. एक थोडासा मी जो काही सर्वे वगैरे केला आणि त्या अनुषंगाने कशा पद्धतीने जाता येईल, तुमच्या हातामध्ये सर्वसाधारणपणे किती दिवस आहे, मग तुम्ही काय केलं पाहिजे, कशा पद्धतीने पुढे गेलं पाहिजे, तर त्याची एक स्ट्रॅटेजी या ठिकाणी मी विचारात घेतली. आणि सर्वसाधारणपणे तुमच्याकडे 20 दिवस आहेत. मी लेक्चर साधारणतः 15 दिवसात माझे 14 ते 15 लेक्चर्स होतील, पण तुमच्या हातात 20 दिवस आहे असं मी ते गृहीत धरलं. आणि मग ह्या 20 दिवसामध्ये तुम्ही काय काय करणं गरजेचं आहे, कोणत्या गोष्टींना महत्त्व दिलं पाहिजे, कशा पद्धतीने त्या गोष्टी विचारात घेतल्या गेल्या पाहिजे, एक याचा सर्वसाधारण प्लॅन जो आहे तो मी माझ्या परीने करण्याचा प्रयत्न केला, जो आता तुमच्यासोबत शेअर केलाय. आता या ठिकाणी ह्या बाबी विचारात घेत असताना तुमचा फोकस कशावरती असला पाहिजे, तर फास्ट रिव्हिजन जे आहे की जे तुमचे आता आपण कोर सब्जेक्ट म्हटलं तसं भारताची राज्यघटना आहे, प्रोसिजरल लॉ मध्ये CRPC असेल, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता असेल किंवा तुमचा भारतीय साक्ष अधिनियम म्हणजेच इंडियन एव्हिडन्स ऍक्ट आणि CPC हे झाले प्रोसिजरल लॉज. त्याच व्यतिरिक्त आणखी तुमचा सबस्टॅन्टिव्ह लॉ म्हणून तुम्हाला IPC बघायचा आहे, फॅमिली लॉ बघायचा आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट, स्पेसिफिक रिलीफ ऍक्ट, निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट, ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी आणि मग बाकीचे 2-2, 3-3 प्रश्न येणारे जे काही विषय आहेत ते तुम्हाला विचारात घ्यायचे. पण फोकस कशावरती करायचा आहे की ज्याच्यावरती 10-10 प्रश्न विचारले जातात, 8-8 प्रश्न विचारले जातात, ते हे कोर सब्जेक्ट्स आहेत. मग या कोर सब्जेक्ट्सवरची रिव्हिजन जी आहे ती फास्ट झाली पाहिजे. ही फास्ट रिव्हिजन कशा पद्धतीने करता येईल, कारण यांना जास्तीचे प्रश्न त्याच्यावरती विचारले जाणार आहेत. मग ती फास्ट रिव्हिजन करण्याच्या अनुषंगाने थोडंसं त्यांच्यावरती फोकस करणं गरजेचं आहे. आता यासाठी तुम्ही बेरॅक्ट विकत घेतले असतील, कारण तुम्हाला AIBने स्पष्ट पद्धतीने सांगितलेलं आहे की जे काही ओपन बुक एक्झाम आहे म्हणजे तुम्हाला कॉमेंट्रीज त्या ठिकाणी चालणार नाहीयेत, शॉर्ट नोट्स असणारे बेरॅक्ट त्या ठिकाणी चालणार नाहीयेत. मग विदाऊट शॉर्ट नोटचे, विदाऊट कॉमेंट्रीचे बेरॅक्ट्स
बऱ्याचशा प्रकाशनांनी त्यांचे बेअर हे बाजारामध्ये EIB च्या उद्देशाने आणलेले आहेत. आता काही लोकांनी प्रोफेशनलचे किंवा आणखी इतर युनिव्हर्सलचे ते जे आहेत ते विकत घेतलेले असतील. मग हे जे काही बेअर ऍक्ट्स आहेत, बेअर BARE, बारे नाही BARE, बेअरचा अर्थ होतो फक्त. बेअर ऍक्ट म्हणजे फक्त कायदा, की ज्याच्यावरती कुठलीही कॉमेंट्री नाहीये, त्याच्यावरती कुठल्याही शॉर्ट नोट्स नाहीयेत, ज्याच्यामध्ये केस लॉज दिलेले नाहीयेत, फक्त कायदा, फक्त कायद्याच्या तरतुदी आहेत, त्याला बेअर ऍक्ट म्हणायचं. मग हे बेअर ऍक्ट इंडेक्सिंग, जे काही त्याचं इंडेक्सिंग आहे आणि सेक्शन मॅपिंग हे तुम्ही करणं गरजेचं आहे. मला वाटतं कोणाचा तरी माईक सुरू आहे, जर आपण बंद केला तर बरं होईल. बघा आता बेअर ऍक्टचं इंडेक्सिंग, आता इंडेक्सिंग म्हणजे काय, ज्याला आपण अनुक्रमणिका म्हणतो. ही अनुक्रमणिका जी आहे तर तुम्ही नजरेखालून घालणं गरजेचं आहे. तुमच्याकडे तुम्ही जे काही बेअर ऍक्ट घेतले असतील, 20-22 जे काही बेअर ऍक्ट घेतले असतील, तर त्या बेअर ऍक्टची जे काही इंडेक्सिंग म्हणजे जी काही अनुक्रमणिका आहे, तर ती अनुक्रमणिका तुम्ही नजरेखालून घालणं गरजेचं आहे. म्हणजे ही जेव्हा तुम्ही वारंवार नजरेखालून घालाल तर त्यावेळेला तुमच्या ते लक्षात येईल की बाबा ह्या कायद्यामध्ये एकूण चॅप्टर्स किती आहेत, त्या चॅप्टरमध्ये एकूण सेक्शन्स किती कंप्राइज केले गेलेले आहेत. म्हणजे जेव्हा तुम्ही हे वारंवार तुमच्या नजरेखालून घालाल तर परीक्षेमध्ये त्या एखादा प्रश्न एखाद्या सेक्शनच्या संदर्भात आला, त्याच्या तो मागोपुढे असला तर तो तुम्हाला सापडायला सोपं जाणार आहे. आणि म्हणून त्यासाठी तुम्ही हे इंडेक्सिंग जे आहे किंवा सेक्शन मॅपिंग जे आहे ते करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर तुम्ही आतापर्यंत झालेल्या, आता ही तुमची 21वी परीक्षा आहे, म्हणजे याच्या अगोदर 20 परीक्षा झाल्यात. आता ह्या 20 परीक्षांचे प्रिव्हियस पेपर जे आहे तर हे उपलब्ध आहेत. म्हणजे नेटवरती तुम्ही टेक्नोसाव्ही आहात तर माझ्यापेक्षा ते लवकर तुम्हाला मला वाटतं उपलब्ध होतील. मीही तो प्रयत्न करतोय, दररोज माझ्या परीने नवीन काय देता येईल, त्याचा संग्रह कसा करता येईल ते तुम्ही करतोयच आहे. पण तुम्ही जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स आहेत तर त्याचाही सराव करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर दररोज काही MCQs सोडवण्याचा जो आहे तो सराव डेली तुम्ही केला पाहिजे वगैरे. दररोजचे एखाद्या विषयावरती 15-20 तरी MCQs तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट जी आहे तर तुम्हाला त्या विषयातील किंवा जे काही टेक्निकल सब्जेक्ट आहे त्याच्या कन्सेप्टची क्लॅरिटी असणं गरजेचं आहे. म्हणजे कन्सेप्ट क्लिअर होणं गरजेचं आहे. आता जसं तुमची भारतीय राज्यघटना आहे किंवा भारतीय राज्यघटनेमध्ये वेगवेगळ्या गोष्टी, वेगवेगळे डॉक्ट्रिन्स, वेगवेगळ्या मॅगझिनचा संदर्भ येतो. मग त्या अनुषंगाने ती संकल्पना आपल्याला जी आहे ती क्लिअर असणं गरजेचं आहे. कारण कधी कधी या ठिकाणी असणारे जे काही प्रश्न आहे म्हणजे बहुतांश वेळेला ते प्रश्न केवळ तुमचा जो कायद्यातील सेक्शन आहे तो जसा कायद्यामध्ये आहे तशाच पद्धतीचा त्या ठिकाणी विचारला जात नाही. मग त्या सेक्शनमध्ये असणारी जी काही तरतूद आहे तर तिचं ऍप्लिकेशन कशा पद्धतीचं असतं या अनुषंगाने जे आहे ते प्रश्न बऱ्याच वेळेला त्या ठिकाणी जे आहे ते विचारले जातात. मग आता हे प्रश्न विचारल्यानंतर त्याचं लॉजिक तुम्हाला जे आहे ते लावता आलं पाहिजे की बाबा हे कोणत्या प्रश्नाच्या इन्ग्रेडियंट्सवरती, कोणत्या प्रश्नाच्या बेसिक गोष्टींवरती हा प्रश्न आधारलेला असू शकतो. मग त्यावेळेला तुमचं लॉजिक जे आहे ते तुम्हाला बिल्डअप होणं गरजेचं आहे. मग त्यासाठी कन्सेप्ट जे आहे ती क्लिअर असणं गरजेचं आहे. त्यानंतर पुढची जी गोष्ट ज्याला आपण म्हणतो की बाबा स्मार्ट रिव्हिजन जे आहे ते तुमच्या जे काही शेवटचे दिवस असतील, म्हणजे आता तुमच्याकडे 20 दिवस आहे असं आपण गृहीत धरलं, मग शेवटचे जे काही तुमचे 4-5 दिवस वगैरे राहतील तर त्यावेळेला तुमची रिव्हिजन जी आहे ती एवढी स्मार्ट झाली पाहिजे की म्हणजे सगळ्याच गोष्टी तुम्हाला पुन्हा पुन्हा त्याच पद्धतीने चालण्याची गरज नाही पडली पाहिजे. म्हणजे म्हणता तपीला ओळखणं आपण ज्याला म्हणतो वगैरे, तर हे कशाच्या माध्यमातून साध्य होईल, तर प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. म्हणजे 20 दिवसामध्ये जसं तुमचं हे रिडिंग, हे इंडेक्सिंग, मॅपिंग, प्रिव्हियस क्वेश्चन पेपर सॉल्विंग, MCQ सॉल्विंग, ह्या सगळ्या काही गोष्टी जेव्हा तुमच्या योग्य पद्धतीने चालतील तर त्या अनुषंगाने तुमचं हे सगळं स्किल जे आहे ते आत्मसात होणार आहे. आणि मग तुम्ही ही ओपन बुक एक्झाम नेव्हिगेशन स्किल ज्याला म्हणतो, कौशल्य, हे नवीन कौशल्य जे आहे ते आत्मसात करायचं आहे की पुस्तकं तुमच्या समोर आहे, त्या पुस्तकाच्या माध्यमातून तुम्हाला आता एक्झाम द्यायची. तर ही अवस्था येण्यासाठी तुम्हाला अगोदर ह्या सगळ्या गोष्टींच्या माध्यमातून जे आहे ते जावं लागणार आहे. मग आता हे जर तुम्हाला साध्य करायचं असेल तर अगोदर तुम्ही प्राधान्य कशाला दिलं पाहिजे, तर हे प्राधान्य देत असताना तुम्ही खालचा जो चार्ट तुम्हाला बघायला मिळतो तर त्या चार्टमध्ये सुरुवातीला नंबर 1चा पॉईंट बघायला मिळतो की बेअर ऍक्ट इंडेक्सिंग. मग आता हे बेअर ऍक्ट मधली जी काही इंडेक्सिंग आहे, म्हणजे तुमच्याकडे जे काही 20-22 बेअर ऍक्ट असतील तर त्या प्रत्येक बेअर ऍक्ट मधलं अनुक्रमणिका जी आहे तर ती अनुक्रमणिका तुम्ही त्या ठिकाणी जी आहे ती नजरेखालून घालणं गरजेचं आहे. म्हणजे त्यामधले जे काही इम्पॉर्टंट सेक्शन्स असतील त्याच्यामध्ये प्रोव्हिजोज असतील, डेफिनेशन असतील, त्यामध्ये काही पुन्हा लँडमार्क प्रोव्हिजन्स असतील,
तर त्याला तुम्ही हायलाईट करणं गरजेचं आहे, त्या नजरेखालून घालणं. त्यांना तुमच्याकडे मार्कर असतात, त्या मार्करने वगैरे ज्या IMP गोष्टी आहेत तर त्याला त्या ठिकाणी ती टिक करणं किंवा त्याला हायलाईट करणं, अशा पद्धतीच्या गोष्टी करणं गरजेचं की जेणेकरून ते पटकन नजरेत जे आहे ते भरलं पाहिजे. त्याचबरोबर तुम्ही प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर जे आहे तर ते डेली सोडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. दररोजचे 50-100 MCQs ते तुमच्या हाताखालून जे आहे ते गेले पाहिजेत. एक शॉर्ट नोटबुक जे आहे ती तुम्ही मेंटेन केली पाहिजे की ज्याच्यामध्ये महत्वपूर्ण काही जजमेंट्स असतील किंवा काही जे किचकट वाटणारे जे सेक्शन्स आहेत तर त्या सेक्शन्स मधले अत्यावश्यक असणारे घटक कोणते आहेत तर ते तुम्हाला पॉइंट आउट करता आले पाहिजेत. म्हणजे संपूर्ण सेक्शन तर आपण काय लक्षात ठेवू शकत नाही, पण त्या सेक्शनला जर आपल्याला नीट लक्षात घ्यायचं असेल तर त्यावेळेला त्या ठिकाणी त्या सेक्शनला आपण काही पार्टमध्ये विभाजित केलं पाहिजे. तुकड्या तुकड्यात त्याला जे आहे ते विभाजित केलं पाहिजे आणि त्याच्या माध्यमातून यामध्ये नेमकं महत्वाचं काय आहे तर ते आपल्याला समजेल अशा आपल्या भाषेमध्ये जे आहे ते नोट डाऊन करणं गरजेचं आहे. तर त्या पद्धतीने तुम्हाला जे आहे ते पुढे जाता येईल. त्याचबरोबर तुम्ही जे काही प्रोसिजरल लॉज आहेत बघ, यामध्ये महत्वपूर्ण बाब म्हणजे सीपीसी वरती 10 प्रश्न तुमचे येणार आहेत. आताचा जो काही असणार तुमचा CRPC म्हणजे भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आणि इव्हिडन्स, हे जे प्रोसिजरल लॉज आहेत या प्रत्येक प्रोसिजरल लॉ वरती 10 प्रश्न तुमचे त्या ठिकाणी येणार आहेत. मग प्रोसिजरल लॉला तुम्हाला जास्त महत्व देणं गरजेचं आहे. आता हे दिलं गेलेलं महत्व उद्या पण तुम्ही जे काही कोर्टामध्ये उतरणार आहात तर ही प्रॅक्टिस करत असताना प्रोसिजरल लॉ हा तुम्हाला हर घटकेला त्या ठिकाणी लागणार आहे. मग आता तुम्ही EIB साठी जो काही वेळ देणार आहे हा केवळ EIB पास होण्यासाठीचा वेळ नाही, तर ही तुमची इन्व्हेस्टमेंट आहे. भावी आयुष्यात तुम्ही प्रॅक्टिसमध्ये जे काही उतरणार आहात किंवा तुम्ही जे काही कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी करणार आहात तर त्यासाठी तुम्ही हा जो काही वेळ देताय तर ही तुमची इन्व्हेस्टमेंट गुंतवणूक या अनुषंगाने तुम्हाला त्याच्याकडे बघायचं आहे. तर त्या यांचं रिव्हिजन जे आहे ते चांगल्या पद्धतीने केलं पाहिजे. त्याच्यानंतर ऍटलिस्ट ज्या काही मॉक टेस्ट असतील तर ह्या मॉक टेस्ट तुम्हाला जसं शक्य होईल त्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्याचबरोबर समजा बेरॅकमध्ये पटकन आपल्याला सेक्शन सापडेल कसा. मग एखादा सेक्शन आहे तो विचारला तर की आता तुम्ही जुना IPC जर बघितला तर IPC मध्ये 511 सेक्शन होते. मग 511 सेक्शन मध्ये थेफ्ट म्हटल्यानंतर बाबा थेफ्ट जो आहे तो 379 आहे का किती आहे आणि मग तो सापडायचा कसा. मर्डर म्हटल्यानंतर तो 300 की 299 आहे, मग तो सापडायचा कसा. तर यासाठी हे जे काही इंडेक्सिंग आहे तर हे योग्य पद्धतीने बघणं, ते चॅप्टर जे आहे ते योग्य पद्धतीने समजून घेणं आणि पटकन म्हणजे कमी वेळेमध्ये तो आपल्याला सापडणं गरजेचं आहे. कारण 100 प्रश्न 180 मिनिटं याचं एक गणित जे आहे ते जमलं पाहिजे. आणि कधी कधी प्रश्न जो आहे तो तुमचा मोठा असतो, एखादा पॅरा जो आहे तर पॅरा भरून एखादा प्रश्न असतो, मग तो वाचायला वेळ किती लागणार, तो समजून घ्यायचा कधी, आणि मग त्या खाली दिलेले ऑप्शन, कधी कधी ऑप्शन दिल्यानंतर त्याच्या खाली उत्तराचे ऑप्शन वेगळे असतात, म्हणजे स्टेटमेंट वेगळे असतात, ऑप्शन वेगळे असतात. मग याची सांगड घालायची कशी, तर त्याचं एक स्किल तुम्ही स्वतः जे आहे ते अडॉप्ट करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर मोस्ट रिपीटेड क्वेश्चन्स हे तुम्हाला प्रिव्हियस क्वेश्चन पेपर जर तुम्ही अभ्यासले तर ते बघायला मिळतील. मग असे कोणते रिपीटेड क्वेश्चन्स आहेत तर त्यावर ते सुद्धा तुम्ही हायलाईट करणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही अभ्यास करत असताना या सगळ्या गोष्टींना प्राधान्य जे आहे ते दिलं पाहिजे. आता हा 20 दिवसाचा जो काही प्लॅन आहे तर आता तुम्हाला हा जो चार्ट दिसतोय तर डे 1 ला म्हणजे कोणता विषय तुम्ही घ्यावा आणि कोणत्या विषयामध्ये कोणत्या गोष्टी बघाव्यात. आता मी पूर्ण हे 20 दिवसाचं शेड्यूल तुमच्या समोर या ठिकाणी त्या संदर्भात काही चर्चा करत नाही, फक्त एक प्राथमिक लेवलला काही गोष्टी, हे जे शेड्यूल आहे मी तुम्हाला शेअर करेल नंतर लेक्चर झाल्यानंतर तुम्हाला ते शेअर करेल. त्याच्यावरती तुम्ही जे आहे ती वाटचाल करणं अपेक्षित आहे. समजा आता डे फर्स्ट आहे, आता डे फर्स्ट मध्ये समजा कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया, ज्याला आपण लॉ ऑफ द लँड म्हणून जे आहे ते विचारात घेतोय. आणि लॉ ऑफ द लँड जो देशाचा मूळ कायदा आहे, बघ EIB मध्ये ह्या राज्यघटनेच्या संदर्भात कोणत्या गोष्टींवरती फोकस केला जातो, तर ज्या महत्वपूर्ण बाबी आहेत की भारताच्या राज्यघटनेची प्रास्ताविका, फंडामेंटल राईट्स, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी, भारतीय राज्यघटनेत झालेल्या आतापर्यंतच्या घटना दुरुस्त्या, रीट्स, त्यानंतर भारतीय राज्यघटनेवर आतापर्यंत झालेले लँडमार्क जजमेंट्स, आणि मग पुन्हा प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स की ज्याच्यामध्ये भारतीय राज्यघटनेला कोणकोणत्या बाबींना त्या ठिकाणी महत्व दिलं गेलं
त्याच्यावरती फोकस करणं गरजेचं आहे. म्हणजे आता तुमचा हा डे 1 आहे, तर डे 1ला तुम्ही कॉन्स्टिट्यूशन समजा विचारात घेतलाय, तर कॉन्स्टिट्यूशन विचारात घेतला तर ह्या सगळ्या बाबींवरती तुम्ही त्या ठिकाणी फोकस करणं गरजेचं आहे. मग प्रास्ताविका जर विचारात घेतली तर प्रास्ताविकेमध्ये काय महत्वाचं आहे, कोणकोणते शब्द त्या ठिकाणी कशा पद्धतीने योजले गेले, ते कधी आलेत, कोणत्या घटनादुरुस्तीच्या माध्यमातून आलेत, त्या प्रिअम्बल मधून काय दर्शवलं गेलं, फंडामेंटल राईट्स कोणत्या चॅप्टरमध्ये आहेत, किती फंडामेंटल राईट्स आहेत, फंडामेंटल राईटचा अर्थ काय होतो, फंडामेंटल राईटचा अर्थ सुप्रीम कोर्टाने वेळोवेळी कशा पद्धतीने लावला, डीपीएसपी डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी हे कुठून घेतले गेले, त्यांचा सोर्स काय, त्यांची तरतूद कोणत्या चॅप्टरमध्ये करण्यात आली, कुठून कुठपर्यंत आहे, त्यानंतर भारताच्या राज्यघटनेमध्ये दुरुस्ती करता येते का, करायची असेल तर त्यासाठीची तरतूद कुठली, ही घटना दुरुस्तीची तरतूद कुठून घेण्यात आली, कोणकोणत्या पद्धतीने घटना दुरुस्ती केली जाते, ही रिट्स ज्या सांगितल्या गेल्या, तर मग रिट्सचे प्रकार किती, त्या कोणकोणत्या आहेत, ती कशा पद्धतीने वापरली जाते. त्यानंतर आतापर्यंत हा जो काही 75-76 वर्षाचा काळ राज्यघटना अस्तित्वात आल्यापासून झाला, तर या जवळपास 76 वर्षाच्या काळामध्ये सॉरी भारताच्या राज्यघटनेने आतापर्यंत बरेचसे बदल या ठिकाणी झेललेले आपल्याला जे आहे ते बघायला मिळतात. मग 1950 पासून तर 2026 पर्यंत बरेचसे जजमेंट भारतीय राज्यघटनेला अर्थ बहाल करण्याच्या अनुषंगाने, त्याचं अर्थान्वयन करण्याच्या अनुषंगाने झालेले तुम्हाला बघायला मिळतात. मग त्या केस लॉ ज्या लँडमार्क आहेत, महत्वपूर्ण आहेत, त्या सुद्धा त्या ठिकाणी विचारात घेणं गरजेचं आहे. आता समजा डे 2 आला, मग डे 2 ला तुम्ही समजा सीपीसी विषय घेतला, जो प्रोसिजरल लॉ आहे, मग त्यामध्ये काय विचारात घेणं गरजेचं आहे, तर इम्पॉर्टंट ऑर्डर्स असतील, रेज जुडिकाटा जी संकल्पना आहे EIB मध्ये, त्याच्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये फोकस केलेला जो आहे तो बघायला मिळतो. अपील काय भानगड आहे, अपील कधी केली जाते, त्यासाठीची तरतूद काय, अपील कशाच्या विरोधात केली जाते, एक्झिक्युशन ऑर्डर नंबर 21 ज्याला म्हटलं गेलं, ती ऑर्डर नंबर 21 आणि त्याच्यामध्ये एकूण रूल्स किती आहेत, मला वाटतं 107 रूल ऑर्डर नंबर 21 मध्ये जे आहे ते बघायला मिळतील. त्यानंतर बघ त्याचं ज्युरिडिक्शन काय, म्हणजे ऑल सूट्स बार्ड विच आर नॉट ऑफ सिव्हिल नेचर, म्हणजे सिव्हिल कोर्टामध्ये कोणते सूट्स चालतील इथपासून ह्या ज्या काही बाबी आहेत ते विचारात घ्यायच्या. आता सीपीसी समजून घेत असताना सीपीसी मध्ये एक जो गोंधळ होतो, किंवा तुम्ही आतापर्यंत जे काही एक्झाम दिली त्या माध्यमातून तुम्ही ते समजून घेतलं असेल की सीपीसी मध्ये तुम्हाला सेक्शन पण बघायला मिळतात, सेक्शन मध्ये तुम्हाला ऑर्डर पण बघायला मिळतात, सीपीसी मध्ये तुम्हाला रूल्स पण बघायला मिळतात. मग एका बाजूला सेक्शन्स आहेत, एका बाजूला ऑर्डर्स आहेत, रूल्स आहेत, ह्या तिन्हींची सांगड कशा पद्धतीने घालायची हे पण त्या ठिकाणी जे आहे ते विचारात घेणं गरजेचं आहे. कारण सेक्शन्स हा सीपीसी मध्ये त्याला आपण सबस्टॅन्टिव्ह लॉ या अनुषंगाने विचारात घेणं गरजेचं आहे. पुन्हा मी आणखी तुमचे 2 मिनिटं या ठिकाणी घेतो या मुद्द्याच्या संदर्भात, कारण सर्वसाधारणपणे आपण कायद्याला 2 भागामध्ये विभाजित करतो. एक असतो सबस्टॅन्टिव्ह लॉ आणि दुसरा असतो प्रोसिजरल लॉ. मग सबस्टॅन्टिव्ह लॉ म्हणजे कोणता, की ज्या कायद्यामध्ये राईट्स, ड्युटीज आणि लायबिलिटीज सांगितल्या जातात, दर्शवल्या जातात, त्याला सबस्टॅन्टिव्ह लॉ असं म्हणतात. मग उदाहरणार्थ तुमचा IPC, DNS, तुमचा फॅमिली लॉ, तुमचा ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी, तुमचा कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट याच्या माध्यमातून पार्टीचे राईट्स, लायबिलिटीज, ऑब्लिगेशन्स, ड्युटीज बघायला मिळतात, म्हणून यांना सबस्टॅन्टिव्ह लॉ असं म्हणतात. आणि या पार्टीच्या अधिकारांचं, ड्युटीजचं, ऑब्लिगेशनचं उल्लंघन जेव्हा होतं तेव्हा कायद्याच्या माध्यमातून त्यांची अंमलबजावणी कशा पद्धतीने करायची, त्याची प्रक्रिया ज्या कायद्यामध्ये सांगितली जाते त्याला प्रोसिजरल लॉ असं म्हणतात. मग सिव्हिल नेचरचे तुमचे जे काही कायदे आहेत, समजा ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी, कॉन्ट्रॅक्ट, फॅमिली लॉ, हे तुमचे सिव्हिल नेचरचे कायदे झाले. पण हे सबस्टॅन्टिव्ह लॉ आहेत तुमचे, IPC झाला, कॉन्ट्रॅक्ट झाला, ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी, तर जे सिव्हिल नेचरचे म्हणून आपण विचारात घेतोय, कॉन्ट्रॅक्ट, फॅमिली, ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी, यांची प्रक्रिया कोर्टात कशा पद्धतीने चालेल हे ज्या कायद्यात सांगितलं तो आहे तुमचा CPC. जे क्रिमिनल नेचरचे आहेत, म्हणजे तुमचा IPC झाला,
त्यानंतर तुमचे असणारे डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट झाला, पोक्सो ऍक्ट झाला, इमोरल ट्रॅफिक प्रिव्हेन्शन झाला, हे क्रिमिनल नेचरचे आहे. मग या कायद्यांची प्रक्रिया कशी चालावी हे तुमच्या सीआरपीसी मध्ये सांगितलं. मग तो झाला तुमचा प्रोसिजरल लॉ. मग हे सबस्टंटिव्ह लॉ आणि प्रोसिजरल लॉ हे विचारात घेत असताना आपण सीपीसी मध्ये जे ऑर्डर्स, रूल्स आणि सेक्शन जे म्हणतो, तर सीपीसी मधले सेक्शन्स म्हणजे हे तुमच्या सबस्टंटिव्ह लॉची भूमिका निभावतात आणि ऑर्डर, त्या ऑर्डरच्या अंतर्गत असणारे रूल हे तुमच्या प्रोसिजरल लॉची भूमिका त्या ठिकाणी निभावताना बघायला मिळतात. या अनुषंगाने तुम्हाला सीपीसी मध्ये ऑर्डर आणि रूल जे आहे ते विचारात घ्यायचे आहे. आता हा प्लॅन जो आहे तुम्ही साधारणतः 20 दिवसांचा प्लॅन या ठिकाणी केलेला आहे. मग मी आता प्रत्येक दिवशी तुम्ही काय काय करायचं या गोष्टीवरती वेळ न घालवता मी पुढे जातो आणि आपण पुढच्या मुद्द्याची जे आहे या ठिकाणी चर्चा करू. आता तुम्ही हे सगळं विचारात घेत असताना सर्वसाधारणपणे दिवसभरामध्ये किती अभ्यास करावा? आता मी मराठवाड्यातल्या दुर्गम भागातला येतो म्हणून आमच्याकडे दिवसामध्ये साधारणतः 24 तास असतात. आता इकडे किती असतील याचा काही मला अंदाज सांगता येणार नाही. तर त्या 24 तासापैकी सर्वसाधारणपणे आपण किती अभ्यास करू शकतो? तर जे काही कोर सब्जेक्ट आहेत ज्याची आपण आता चर्चा केली, उदाहरणार्थ भारताची राज्यघटना, सीपीसी, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, त्यानंतर भारतीय साक्ष अधिनियम, यांना आपण कोर सब्जेक्ट असं म्हणतो. त्यामध्ये फॅमिली लॉ सुद्धा येईल. मग हे जे काही कोर सब्जेक्ट्स आहेत यांना दिवसभरामध्ये तुम्ही 4 ते 5 तास देऊ शकता. मी 24 घंट्यापैकी सांगतोय ना. कोर सब्जेक्टला तुम्ही 4 ते 5 तास देऊ शकता. त्यानंतर आपण बेरॅकची रिडिंग जी म्हणालो होतो, तर ह्या बेरॅकच्या रिडिंगसाठी तुम्ही 1 ते 2 तास जे आहे ते देऊ शकता. त्यानंतर एमसीक्यूची जी काही प्रॅक्टिस करायची आहे त्यासाठी एखादा तास तुम्ही राखीव ठेवू शकता. एखादा तास जे काही तुमचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स आहेत त्यांना चालण्यासाठी देऊ शकता. आणि मग 30 मिनिटं या सगळ्या ज्या काही तुम्ही गोष्टी केल्यात तर यांची उजळणी म्हणजेच रिव्हिजन करण्यासाठी तुम्ही त्या ठिकाणी देऊ शकता. मग एक सर्वसाधारणपणे हा जर आपण वेळ काउंट केला तर सुरुवातीचे कोर सब्जेक्टसाठीचे 5 तास, त्यानंतर बेरॅक रिडिंगसाठीचे 2 तास, एमसीक्यू साठी 1 तास, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरसाठी 1 तास, म्हणजे सर्वसाधारणपणे तुमचे 9 तास आणि एक रिव्हिजनसाठीचा अर्धा तास, म्हणजे 9.5 तास होतात. म्हणजे 24 तासापैकी 9.5 तास होतात. आता एवढा वेळ तर आपल्याकडे नाहीये, पण याच्या अर्धा जरी वेळ आपल्याला देता आला तरी आपण बरचसं काही या ठिकाणी साध्य करू शकतो. आता यापैकी बऱ्याचशा गृहिणी असतील, घरी कपडे धुवावे लागतात, भांडे घासावे लागतात, स्वयंपाक करावे लागतात, लेकरं सांभाळावे लागतात. तर हे सगळं करत असताना आपण काही गोष्टी कानामध्ये हेडफोन घालून ऐकू शकतो. म्हणजे सायमल्टेनियसली स्त्रिया शक्यतो मल्टीटास्किंग असतात, पुरुष जास्त मल्टीटास्किंग असतात. तर आपल्याला रील पाहण्यामध्ये आपण वेळ घालवण्यापेक्षा रिअल टाइम जर तो युटिलाइज केला तर मला वाटतं फायदा होऊ शकतो. आता हे करत असताना कोणत्या गोष्टींना आपण महत्त्व दिलं पाहिजे? तर खाली जे तुम्हाला बघायला मिळतात कोर सब्जेक्ट, त्यामध्ये कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया जे आहे तुमचं, सीपीसी, सीआरपीसी, इव्हिडन्स ऍक्ट असेल, कॉन्ट्रॅक्ट आहे, ऍडव्होकेट ऍक्ट आहे, निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट असेल, स्पेसिफिक रिलीफ ऍक्ट असेल, म्हणजे एकूण सगळ्याच विषयांना जरी तुम्हाला हात नाही लावता आला तर ऍटलिस्ट या 9 विषयांना जरी तुम्ही त्या ठिकाणी फोकस केला तरी तुम्हाला EIB क्रॅक करणं हे जड जाणार नाही. असं एकूण आतापर्यंत ज्या काही गोष्टी मी चालल्यात किंवा अभ्यासल्यात त्याच्या माध्यमातून बनलेलं जे आहे ते मला बघायला मिळतं. आता एवढ्या सगळ्या जर गोष्टी केल्या तर त्याचा काय बेनिफिट होऊ शकतो तुम्हाला? सर्वसाधारणपणे त्याचा काय लाभ होऊ शकतो? तर याच्या माध्यमातून वेळेचं व्यवस्थापन कसं करावं, जी काही आतापर्यंत आपण चर्चा केली त्या चर्चेच्या माध्यमातून त्या वेळेच्या व्यवस्थापनाचं एक चांगल्या पद्धतीचा आराखडा, अंदाज हा तुमच्या गाठीशी असेल. त्याच्या माध्यमातून बेरॅकची जी काही रिडिंग आहे, बेरॅक कशा पद्धतीने हाताळावा, म्हणजे मग सगळ्याच गोष्टी वाचल्या पाहिजेत का? तर या ठिकाणी लेबर वर्क करायचं नाही तर स्मार्ट वर्क करायचं आहे. मग काय आवश्यक आहे? सगळंच नाही करायचंय तर मोजकंच करायचंय, पण काय करायचंय हे कळणं गरजेचं आहे. पण जेव्हा तुम्ही ह्या गोष्टी ज्या करत जाल तर त्याच्या माध्यमातून ह्या ज्या काही बाबी आहेत तर त्या तुमच्या लक्षात येतील आणि मग तुमचा जो स्पीड आहे तर तो ऑटोमॅटिक त्या ठिकाणी इम्प्रूव्ह जो आहे तो होणार आहे. याच्या माध्यमातून पुन्हा तुमची क्वेश्चन सिलेक्शन स्ट्रॅटेजी जी आहे, जेव्हा तुमचं प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स हे तुमच्या नजरेखालून जातील, एमसीक्यू सोडवण्याचा तुम्ही सराव कराल, तर प्रश्न विचारण्याची शैली कशी आहे आणि विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर आपण तात्काळ शोधावं कसं याची एक स्वतःची स्ट्रॅटेजी
ही तुमच्याकडूनच डेव्हलप होणार आहे, ती इतर कोणी डेव्हलप करणार नाहीये. जे काही तुम्ही आतापर्यंत आपण जी चर्चा केली त्या गोष्टी जर तुम्ही रोज हाताळत राहिल्या तर त्याच्या माध्यमातून अशा पद्धतीने एक तुमची स्वतःचीच शैली जी आहे ती डेव्हलप होणार आहे. आणि त्याच्या माध्यमातून जे काही परीक्षेचं बर्डन येतं ना डोक्यावरती, तर ते बर्डन हळूहळू या पद्धतीने कमी होणार आहे. कारण अभ्यासाने आत्मविश्वास वाढतो आणि वाढलेला आत्मविश्वास कोणत्याही संकटाला सामोरं जाण्याची ताकद देत असतो. जे तुम्ही सर्वसाधारणपणे आतापर्यंतच्या 3 वर्षात 5 वर्षामध्ये अनुभवलं, आताही तुम्ही परीक्षा फेस केली आणि मग ही AIB ला सामोरं जात असताना तुम्हाला या पद्धतीने या सगळ्या गोष्टींचा लाभ जो आहे तो होणार आहे. तर आता याची स्मार्ट रिव्हिजन कशा पद्धतीने करावी त्याच्या पण टिप्स मी तुम्हाला त्या ठिकाणी जे आहे ते दिलेले आहेत. आणि टार्गेट स्ट्रॅटेजी काय असावी त्या संदर्भामध्ये पण ही चर्चा या ठिकाणी जी आहे ती केलेली आहे, जी तुम्हाला स्क्रीनवरती दिसते. तर आजच्या लेक्चरमध्ये एक इंट्रोडक्टरी पार्ट तुम्हाला की बाबा 20 दिवसामध्ये तुम्ही कशा पद्धतीने पुढे जाऊ शकता, जे तुम्हाला सेल्फ स्टडीच्या माध्यमातून करायचं आहे. तर त्याचा एक आराखडा, हा प्लॅन मी माझ्या पद्धतीने तयार केला. तो तुम्हाला व्यक्तिपरत्वे तुमच्या पद्धतीने जो आहे तो बदलू शकतो, लागू होऊ शकतो. फक्त कोणत्या मार्गाने जावं त्याचं दिशादर्शन या प्लॅनच्या माध्यमातून जे आहे ते होऊ शकतं. आतापर्यंत मी जी काही चर्चा केली या संदर्भात कोणाच्या काही शंका आहेत का? इफ एनीबडी हॅज एनी डाऊट. सर You may मला काय असं ask. विचारायचं, हा हॅलो, हा तर निगेटिव्ह मार्किंग आहे का याच्यामध्ये आपल्याकडे? नाही, निगेटिव्ह मार्किंग अजून लागू नाही झालेली. अच्छा, ठीक आहे. हा, अजूनपर्यंत तरी लागू नाही झालेली. JMFC वगैरे ज्या इतर एक्झामला आहे 4:1 20% अशा पद्धतीची निगेटिव्ह असते. म्हणजे 4 प्रश्न जर चुकले तर 1 मार्क कमी होतो. पण AIB ला आणखी ती लागू झालेली नाहीये. आणि पासिंग क्रायटेरिया जो आहे तो कॅटेगरीला 40 आणि ऑदरसाठी 45 अशा पद्धतीचा असलेलं बघायला मिळतो. पण जो काही स्कोअर डिक्लेअर होतो AIB चा, तर त्याच्यामध्ये मार्किंग कुठेही येत नाही, फक्त क्वालिफाय अशाच पद्धतीचा उल्लेख हा जो आहे तो सर्टिफिकेट वरती असलेला बघायला मिळतो. फक्त आता जी 20वी AIB जी झाली त्याच्या अगोदर 19वी झाली होती. 19व्या AIB चा रिझल्ट हा निगेटिव्ह स्वरूपाचा लागला होता. म्हणजे बरेच मुलांचा फेल होण्याचं प्रमाण त्याच्यामध्ये जास्त होतं. त्याच्या विरोधात 20व्या AIB मध्ये हे प्रमाण म्हणजे पासिंगचं प्रमाण बऱ्यापैकी वाढलेलं जे आहे ते दिसून येत आहे. म्हणजे जर विचार केला तर तशी टफ वाटणारी आणि अभ्यास केला तर सोपी जाणारी अशा पद्धतीची असणारी ही परीक्षा आहे. तर या प्लॅनने तुम्ही जे आहे ते पुढे जाऊ शकता. मला वाटतं बऱ्याच जणांना गोष्टी क्लिअर झाल्या असाव्यात. नसतील तर तुमच्या शंका असतील तर मला चॅट बॉक्समध्ये टाका किंवा पर्सनल तुम्ही मेसेज करून जे आहे ते विचारू शकता. इज इट ओके? येस सर, येस सर. येस ओके. सर. आता मी आता पुढे जातो. आपण आता राज्यघटना जो विषय आहे हा विषय जो आहे ते त्याच्याकडे वळूया आणि त्याच्या माध्यमातून काही गोष्टी आजच्या लेक्चरमध्ये समजून घेण्याचा जो आहे तो प्रयत्न करूया. PDF शेअर करतोय. हे विजिबल होत आहे ना? हो सर. ओके. आता भारताची राज्यघटना ज्याला आपण कोर सब्जेक्ट म्हणून विचारात घेतोय आणि हा कोर सब्जेक्ट जर आपल्याला विचारात घ्यायचा असेल तर ह्या राज्यघटनेच्या संदर्भातलं एक इंट्रोडक्टरी लेक्चर हे आपण या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न करतोय. आता एक भारतीय राज्यघटना तिचं जे इंट्रोडक्शन आहे की एकूणच भारतीय राज्यघटना म्हणजे नेमकं काय, तर त्याच्या संदर्भात एक बर्ड आय व्ह्यू ज्याला आपण म्हणतो की थोडक्यामध्ये तिच्या एकूण स्वरूपाची, तिच्या उद्देशांची, तिच्या रचनेची, तिच्या वैशिष्ट्यांची, तिच्या पार्श्वभूमीची, तिच्यावर झालेल्या भाष्याची जी काही चर्चा आहे तर ती आपल्याला कमी वेळामध्ये चांगल्या पद्धतीने आणि ऑथेंटिक कशा पद्धतीने करता येईल त्या दृष्टीने तो प्रयत्न मी या ठिकाणी केला आणि त्याचं कंपायलेशन डेली काही ना काही करण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी जो आहे तो करतोय.
आता प्रिलिमिनरी ओव्हरव्ह्यू जर आपण भारतीय राज्यघटनेचा जर बघितला, या गोष्टी आपण आपल्या म्हणजे आतापर्यंत बऱ्याच वेळेला म्हणजे त्याचं चर्वित चर्वण झालेलं आहे की राज्यघटना जी आहे तर ती स्वीकारली कधी, अंमलात आली कधी, राज्यघटनेचे चेअरमन कोण होते, ती कोणी तयार केली, लिंदियस्ट आहे का, त्याला सुप्रीम लॉ ऑफ द लँड म्हणतात का, ह्या ज्या काही गोष्टी आहेत ह्या प्रिलिमिनरी ओव्हरव्ह्यू मध्ये तुम्हाला ज्या आहेत त्या बघायला मिळतात. मग ही भारताच्या राज्यघटनेच्या संदर्भात बोलताना तिला पार्टली रिजिड आणि पार्टली फ्लेक्झिबल असं म्हटलं जातं. फेडरल स्ट्रक्चर विथ युनिटरी बायस असं म्हटलं जातं. मग हे का म्हटलं जातं? पार्टली रिजिड अँड पार्टली फ्लेक्झिबल कॉन्स्टिट्यूशन. सो व्हॉट इट मीन्स, व्हॉट इज मीन बाय रिजिड अँड व्हॉट इज मीन बाय फ्लेक्झिबल. तर ही भारताची जी काही राज्यघटना आहे आपण जी स्वीकारली, तर भारताची राज्यघटना घटनाकारांनी भारताला जी दिली तर त्यांनी म्हटलं नाही की ही जी आम्ही दिलेली राज्यघटना ही अंतिम आहे. काळ बदलणारा असतो. नथिंग इज परमनंट बट चेंज इज परमनंट. जगामध्ये शाश्वत असं काहीच नाहीये, पण बदल शाश्वत आहे. बघ 1946 ते 1949 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस ही भारताची राज्यघटना बनवण्यासाठी घटनाकारांनी जो काही वेळ घेतला, त्यावरती जो काही खल झाला, त्याच्या माध्यमातून त्यांनी भारताची राज्यघटना दिली आणि त्या भारताच्या राज्यघटनेमध्ये आर्टिकल 368 जे आहे ते इन्सर्ट केलं. ते आफ्रिकन कॉन्स्टिट्यूशनच्या आधारे घेतलं गेलं आणि त्याच्यामध्ये भारताच्या राज्यघटनेमध्ये दुरुस्ती करण्याची तरतूद दिलेली जी आहे ती बघायला मिळते. मग ही दुरुस्ती कोणत्या पद्धतीने केली जाते? तर भारताच्या राज्यघटनेत 3 पद्धतीने दुरुस्ती केली जाते. एक असते साध्या पद्धतीने, दुसरी असते बहुमताने आणि तिसरी असते स्पेशल बहुमत प्लस अर्ध्या राज्यांची संमती. म्हणजे 3 पद्धतीने भारताच्या राज्यघटनेमध्ये दुरुस्ती करता येते. पहिल्या 2 पद्धती साध्या आणि सरळ आहेत, म्हणजे साध्या पद्धतीने राज्यघटनेमध्ये दुरुस्ती करणं, बहुमताने दुरुस्ती करणं. पण तिसरी जी पद्धत आहे भारताच्या राज्यघटनेचं जे फेडरल स्ट्रक्चर म्हटलं बघा आता, मग फेडरल बट युनिटरी बायस. मग फेडरल म्हणजे संघराज्य. संघराज्य म्हणजे काय? तर संघराज्यामध्ये एखाद्या देशात 2 सरकार असतील. 2 सरकार म्हणजे कोणती? एक असेल केंद्रात, दुसरा असेल राज्यात. ही दोन्ही जी सरकार आहेत ती इक्वल स्वरूपाची आहेत. नो वन इज सुपिरियर, नो वन इज इन्फिरियर. बोथ आर ऑन इक्वल फुटिंग. केंद्र सरकार सुद्धा सेम पॉवरचं, राज्य सरकार सुद्धा सेम पॉवरचं. म्हणजे या ठिकाणी केंद्र म्हटलं म्हणून ते संपूर्ण भारतात आहे म्हणून ते सगळ्यात मोठं, आणि राज्य म्हणजे ते फक्त एका विशिष्ट भूभागापुरतं आहे म्हणून ते कमी महत्वाचं, असं नाही. संघ राज्यामध्ये दोन्ही सरकार ही तुल्यबळ आहेत. नो वन इज इन्फिरियर, नो वन इज सुपिरियर. बोथ आर ऑन इक्वल फुटिंग. दोन्ही सुद्धा समान पातळीवरती आहेत. तर ह्या संघ राज्याच्या संदर्भात म्हणजे राज्याच्या पॉवर कमी करायच्या का वाढवायच्यात, जे काही फेडरल स्ट्रक्चर आहे, तर फेडरल स्ट्रक्चर म्हणजे केंद्राकडे कोणते विषय असावेत, राज्याकडे कोणते विषय असावेत, केंद्राचे विषय वाढवायचे का, राज्याचे कमी करायचे का, राज्याचे वाढवायचे का, केंद्राचे कमी करायचे का, हे जे काही फेडरल जे विषय आहेत याच्यामध्ये जर बदल करायचा असेल फेडरल स्ट्रक्चरमध्ये, तर त्यासाठी जी घटना दुरुस्तीची पद्धत अवलंबली जाते ती रिजिड पद्धतीची आहे. रिजिड म्हणजे ताठर स्वरूपाची आहे. फ्लेक्झिबल म्हणजे लवचिक नाही. मग ही ताठर स्वरूपाची आहे. मग भारतीय राज्यघटनेचं स्वरूप कसं आहे? तर ती अंशतः लवचिक आहे आणि अंशतः ताठर आहे. म्हणजे इतर ज्या काही सर्वसाधारण तरतुदीमध्ये जर बदल करायचा असेल तर तो बदल साध्या बहुमताने केला जातो आणि काही विशिष्ट स्वरूपाच्या ज्या तरतुदी आहेत भारतीय राज्यघटनेमधल्या, तर त्या आर्टिकल 368 मध्ये सांगितलं गेलं त्या पद्धतीने संघराज्य पद्धतीत जर बदल करायचा असेल तर ती स्पेशल बहुमत प्लस अर्ध्या राज्यांची संमती असेल तरच त्याच्यामध्ये दुरुस्ती होऊ शकते, अन्यथा दुरुस्ती करता येणार नाही. मग हे फेडरल स्ट्रक्चर पण युनिटरी बायस म्हणतात. आता युनिटरी बायस का म्हटलं? म्हणजे संघराज्य आहे पण ते केंद्राकर्षी आहे. केंद्राकर्षी म्हणजे केंद्राकडे आकर्षित होणार. मग आता केंद्राकडे आकर्षित होणार म्हणजे नेमकं का? तर भारताची जी काही पार्श्वभूमी होती त्या पार्श्वभूमीला विचारात घेत असताना घटनाकारांना या ठिकाणी वाटलं की ह्या भारताला जर एकसंध ठेवायचं असेल तर त्या ठिकाणी केंद्राला राज्यापेक्षा प्रबळ करणं गरजेचं आहे, स्ट्रॉंग करणं गरजेचं आहे. मग राज्यांच्या नव्या राज्याची निर्मिती करणं, राज्याच्या बॉर्डर्स वगैरे ज्या आहेत त्या ठरवणं, असे काही अधिकार केंद्राला वगैरे जे आहेत ते देण्यात आलेत. त्यामुळेच राज्याला देशातून फुटून बाहेर जाता येणार नाही. राज्यामध्ये गव्हर्नर अपॉइंट करण्याचा अधिकार केंद्राचा आहे. राज्यामध्ये असणारे IAS अधिकारी UPSCच्या माध्यमातून वगैरे येतात. म्हणजे केंद्राला या ठिकाणी वरद हस्त असलेला जो आहे तो बघायला मिळतो.
म्हणून याला म्हटलं गेलं युनिटरी बायस, म्हणजे केंद्राकडे झुकणारं. म्हणजे एका बाजूला म्हटलं गेलं संघराज्य आहे. संघराज्य म्हणजे हा राज्यांचा संघ आहे. भारत दॅट इज युनियन ऑफ स्टेट्स. कशाचा संघ आहे? तर राज्यांचा संघ आहे. मग हा राज्यांचा संघ आहे, तर राज्य आणि केंद्र सरकार दोन्ही समान पातळीवरती आहेत. याच्यापेक्षा मोठं कोणी नाही आणि छोटं कोणी नाही. त्याला संघराज्य असं म्हटलं गेलं. पण ह्या संघराज्याच्या तरतुदीमध्ये जर बदल करायचा असेल तर ते तिसऱ्या पद्धतीने केलं जातं. म्हणून त्याला रिजिड आणि फ्लेक्झिबल यांचा एक गोल्डन ब्लेंड या पद्धतीने असलेलं जे आहे ते बघायला मिळतं. त्यानंतर तो पार्लमेंटरी फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट असेल, त्यानंतर जे काही राज्यघटना आहे ती कोणत्या तत्वांवरती बेस करते हा ओव्हरव्ह्यू विचारात घेत असताना रूल ऑफ लॉ, नॅचरल जस्टिस, डेमोक्रेसी, लिबर्टी, इक्वॅलिटी अँड फ्रॅटर्निटी हे काही बेसिक मूल्य आपल्याला भारतीय राज्यघटनेच्या अनुषंगाने बघायला मिळतात. म्हणजे रूल ऑफ लॉ म्हणजे काय ही संकल्पना आता 5th इयरचे जर विद्यार्थी असेल तर त्यांनी ऍडमिनिस्ट्रेटिव्ह लॉ मध्ये शिकल्यात. LLB 3rd इयरचे विद्यार्थी तुम्हाला मला वाटतं ऍडमिनिस्ट्रेटिव्ह लॉ हा 2nd इयरला झाला. मग रूल ऑफ लॉ ज्याला आपण कायद्याचं राज्य असं म्हणतो, इक्वॅलिटी बिफोर लॉ, इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ, नो वन इज अबोव्ह द लॉ, कॉन्स्टिट्युशनल रेमेडीज किंवा लिगल रिकोर्स, हे काही रूल ऑफ लॉच्या संकल्पना आहेत त्या ठिकाणी तुम्ही विचारात घेतलं. नॅचरल जस्टिसचं जे काही प्रिन्सिपल आहे की नो वन शुड बी अ जज इन हिज ओन कॉज, जी व्यक्ती वादामध्ये सहभागी आहे तीच व्यक्ती न्यायदान करणार नाही. आणि हिअर द अदर साइड, ऑडी अल्ट्रम पार्टम, म्हणजे दुसऱ्या पार्टीचं म्हणणं ऐकून घेतल्यानंतरच निकाल दिला गेला पाहिजे. हे नैसर्गिक न्यायतत्व या ठिकाणी जे आहे ते विचारात घेतलं गेलं, जे मनेका गांधीच्या केसमध्ये पुन्हा उद्घृत केलं गेलं. त्यानंतर लोकशाही, स्वातंत्र्य, समता, बंधुता जे प्रिअम्बलमध्ये सांगितलं गेलं, तर या तत्वांवरती भारताची राज्यघटना बेस केलेली आपल्याला बघायला मिळते. भारताच्या राज्यघटनेत सुरुवातीला जेव्हा अस्तित्वात आली 395 कलम, 22 भाग आणि 8 परिशिष्ट असलेले जे आहे ते बघायला मिळतं. आणि आता त्याच्यामध्ये ज्या काही दुरुस्त्या झाल्या त्याच्यामुळे ती वाढलेली संख्या ती किती आहे तर म्हणजे आर्टिकल 470 पार्ट्स 25 पर्यंत झालेले आणि 12 शेड्यूल असलेले जे आहे ते तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतात. आता कुठल्याही संघराज्यामध्ये नागरिकत्व हे दुहेरी स्वरूपाचं असलेलं बघायला मिळतं. अमेरिकेचं जर उदाहरण घेतलं तर अमेरिकेमध्ये संघराज्य पद्धती आहे. अमेरिकेमध्ये फेडरलिझम आहे, पण ते फेडरलिझम त्या ठिकाणी कन्फेडरेशन या संकल्पनेच्या अंतर्गत चालतं. तर ह्या कन्फेडरेशन मध्ये राज्य जे आहे ते अग्रीमेंट करत असतात आणि अग्रीमेंट करून राज्य एकत्र येत असतात. आणि फेडरलिझम मध्ये ती संकल्पना वेगळ्या पद्धतीने विचारात घेतली जाते. तर संघराज्यामध्ये नागरिकांना दुहेरी नागरिकत्व मिळत असतं. एक ते ज्या राज्यात राहतात त्या राज्याचं, आणि संपूर्ण देशाचं जे असतं तर ते अमेरिकेतील नागरिकांना ते ज्या राज्याचे रहिवासी आहेत त्या राज्याचं सुद्धा नागरिकत्व आहे आणि संपूर्ण अमेरिकेचं नागरिकत्व आहे. म्हणजे असं त्या अमेरिकेतील लोकांना 2 नागरिकत्व मिळतात. भारतामध्ये फक्त सिंगल सिटिझनशिप आपल्याला बघायला मिळतात. तो महाराष्ट्राचा जरी रहिवासी असला तरी त्याला फक्त इंडियन सिटिझनशिप, भारतीय नागरिक या नावाने जे आहे ते ओळखलं जातं. म्हणजे एक वैशिष्ट्य भारतीय राज्यघटनेच्या संदर्भात आपल्याला जे आहे तर ते बघायला मिळेल. आता हा प्रिलिमिनरी ओव्हरव्ह्यू हा या पद्धतीने विचारात घेतल्यानंतर यावरती आणखी बाकीच्या गोष्टी मी चर्चा करत नाही, तर पुढे जाऊया, पुढचा मुद्दा विचारात घेऊया. आता भारतीय राज्यघटनेचं स्वरूप नेमकं कशा पद्धतीचं आहे तर त्या स्वरूपाच्या संदर्भामध्ये आपल्याला काही मुद्दे या ठिकाणी जे आहेत ते बघायला मिळतात. ही जी काही भारताची राज्यघटना जी आहे तिला फंडामेंटल लॉ ऑफ द लँड असं म्हटलं गेलं, किंवा सुप्रीम लॉ गव्हर्निंग द कंट्री. म्हणजे केल्सन जो ज्युरिस्ट आहे तो त्याची प्युअर लॉ जी थिअरी आहे त्या प्युअर लॉ थिअरीमध्ये तो भारताच्या राज्यघटनेला ग्रंड नॉर्म असं म्हणतो. ग्रंड नॉर्म, ग्रंड म्हणजे ग्राउंड, नॉर्म म्हणजे रूल. मग ग्रंड नॉर्म म्हणजे लॉ ऑफ द लँड, देशाचा कायदा. भारताची राज्यघटना हा जो आहे तर याचं स्वरूप कसं आहे तर भारताची राज्यघटना हा देशाचा मूळ कायदा आहे. आता हे जे काही भारताचा राज्यघटना हा देशाचा जर मूळ कायदा आहे तर ही भारताची राज्यघटना नेमकं काय करते तर त्या अनुषंगाने आपल्याला ते स्वरूप बघत असताना इट एस्टॅब्लिशेस द स्ट्रक्चर, पॉवर्स अँड फंक्शन्स ऑफ द लेजिस्लेचर, एक्झिक्युटिव्ह अँड द ज्युडिशियरी. या तिन्ही गोष्टींना आपण भारताच्या राज्यसंस्थेचे अंग असं म्हणतो. लेजिस्लेचर, एक्झिक्युटिव्ह आणि ज्युडिशियरी. मग ह्या लेजिस्लेचरचं, एक्झिक्युटिव्हचं, ज्युडिशियरीचं स्ट्रक्चर कसं आहे, त्यांना अधिकार काय आहेत आणि त्यांची कर्तव्य कोणती आहेत, हे भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून आपल्याला जे आहे ते कळतं. म्हणजे हे एकूणच भारतीय राज्यघटनेचं स्वरूप म्हणून आपल्याला जे आहे ते विचारात घेणं गरजेचं आहे. याच्या व्यतिरिक्त भारताची राज्यघटना राज्य आणि केंद्र
यांच्यामधले संबंध कशा पद्धतीचे असतील, तर हे जे काही रिलेशनशिप आहे, लेजिस्लेटिव्ह रिलेशनशिप बिटवीन स्टेट अँड युनियन, एक्झिक्युटिव्ह रिलेशनशिप बिटवीन स्टेट अँड युनियन, या संदर्भातल्या तरतुदी ह्या भारतीय राज्यघटनेमध्ये तुम्हाला ज्या त्या बघायला मिळतात. त्याचबरोबर भारताची राज्यघटना भारताच्या नागरिकांना मूलभूत अधिकार आणि स्वातंत्र्य यांची हमी देते, याची गॅरंटी देते. तर भारताच्या राज्यघटनेचं स्वरूप विचारात घेत असताना हे काही मुद्दे आपल्याला या ठिकाणी ज्या रीती विचारात घेणं गरजेचं आहे. त्यानंतर नेचरच्या संदर्भात आणखी चर्चा करत असताना या राज्यघटनेच्या दस्तऐवजाला लिगल अँड पॉलिटिकल डॉक्युमेंट असं म्हटलं गेलं. हे लिगल का, तर संपूर्ण देश भारतीय राज्यघटनेच्या तरतुदींच्या चौकट, जी काही चौकट आहे, जो परिघ आहे, जे कार्यक्षेत्र आहे, त्याच्या आत चालताना तुम्हाला बघायला मिळतं. आणि एकूण जी काही राजकीय घडामोडी ज्या आहेत तर त्या या भारतीय राज्यघटनेच्या तरतुदींच्या अनुषंगाने होताना आपल्याला दिसून येतात. आणि हे नेचर समजून घेत असताना शेवटचा मुद्दा जो आपल्याला या ठिकाणी बघायचा आहे तो द डायनॅमिक इन नेचर अँड केपेबल ऑफ अमेंडमेंट अंडर आर्टिकल 360. आता भारताच्या राज्यघटनेला डायनॅमिक म्हटलं गेलं. मग डायनॅमिक का म्हटलं गेलं, तर भारताची राज्यघटना ही स्टॅटिक स्वरूपाची नाही आहे. मग कशी आहे, तर ती गतिमान आहे. मग गतिमान कशी, तर ती बदलत्या काळानुसार स्वतःला त्या पद्धतीने अडॉप्ट करून घेणारी आहे. मी सुरुवातीलाच तुम्हाला म्हटलं की देर इज नथिंग परमनंट बट चेंज इज परमनंट. मग घटनाकारांना या गोष्टींची जाणीव होती की आज जी परिस्थिती, आज म्हणजे 1946 ते 1949 घटना निर्मितीचा जो काळ, म्हणजे 1950च्या दरम्यान जी परिस्थिती आहे ती उद्या 2026ला नसणार आहे. मग त्या बदलत्या परिस्थितीला सामोरं जाण्याची ताकद त्या राज्यघटनेमध्ये जे आहे ते असणं गरजेचं आहे. मग तुमची नवजत जोहरची केस असेल, शबरीमालाचं प्रकरण असेल, किंवा ट्रिपल तलाकच्या संदर्भात सायरा बानो वगैरे जे काही प्रकरण असतील, तर या अलीकडच्या केसेसमध्ये सुप्रीम कोर्टाने ज्या पद्धतीचे निर्णय दिलेत तर ते निर्णय गतिमानतेचं लक्षण तुम्हाला त्या ठिकाणी दाखवताना जे आहे ते बघायला मिळते. त्याचबरोबर आर्टिकल 368 मध्ये ज्याची आपण चर्चा केली की घटना दुरुस्ती, मग घटनेमध्ये जो काही बदल केला जातो, आता भारताची राज्यघटनेचा जर आपण विचार केला तर भारताची राज्यघटना 1950ला अस्तित्वात आली. आणि जगातली पहिली लिखित राज्यघटना जर कोणती असेल तर ती आहे अमेरिकेची. मग अमेरिकेची जगातली सर्वात पहिली राज्यघटना अस्तित्वात आली ती 1779ला. जगातली पहिली लिखित राज्यघटना 1779ला. मग आज 2026 आहे. 1779 ते 2026 अमेरिकन राज्यघटनेमध्ये 30 पेक्षा जास्त घटना दुरुस्त्या झालेल्या नाहीत. आणि अमेरिकन राज्यघटनेमध्ये फक्त 7 आर्टिकल्स आहेत. जगातली पहिली लिखित राज्यघटना जिच्यामध्ये फक्त 7 आर्टिकल्स आहेत, जी 1779ला अस्तित्वात आली आणि तिच्यामध्ये आतापर्यंत म्हणजे 1779 ते 2026 30 पेक्षा जास्त अमेंडमेंट झालेल्या नाही. दुसऱ्या बाजूला जगातली सर्वात मोठी राज्यघटना 1950ला अस्तित्वात आली. तिच्यामध्ये 385 कलम होते, ज्या 470च्या घरामध्ये गेले, ज्याच्यामध्ये 8 शेड्यूल होते. आज ती राज्यघटना एवढी विस्तृत असताना 106 पेक्षा जास्त 106 घटना दुरुस्त्या त्या राज्यघटनेमध्ये झाल्यात. मग ह्या करणं गरजेचं होतं का, तर घटनाकारांनी जो काही जगातील राज्यघटनांचा अभ्यास केला आणि त्याच्या माध्यमातून भारताच्या भावी पिढ्यांना त्यांचा विकास साधून घेण्याच्या अनुषंगाने काय देणं गरजेचं आहे त्याचा विचार त्यांनी करून भारताच्या राज्यघटनेमध्ये आर्टिकल 368 जे साऊथ आफ्रिकेच्या राज्यघटनेवरून घेतलं गेलं, त्याच्यामध्ये त्या घटना दुरुस्ती करण्याची जी तरतूद केली आणि त्याच्या अनुषंगाने गरज पडल्यानंतर भारताच्या राज्यघटनेमध्ये योग्य वेळी हवी तशा पद्धतीने दुरुस्ती जी आहे ती करण्यात आली. आता त्या पाठीमागचं राजकारण आपण सोडून देऊ, त्या राजकारणात आपण पडणार नाही. म्हणजे सत्तेमध्ये कोण आहे, मेजॉरिटी काय होती, त्यांचा पॉलिटिकल अजेंडा काय होता आणि मग त्यांनी मग घटनेमध्ये काय बदल केले आणि मग त्या बाकीच्या गोष्टी त्या 12 भानगडी त्या आपण त्या सोडून देऊ. पण या घटना दुरुस्तीच्या तरतुदीमुळे आज भारताच्या राज्यघटनेमध्ये वेळोवेळी योग्य ते हवे ते बदल समाजाला सामोरे जाण्यासाठी आवश्यक असणार आहे. एक साधं उदाहरण घ्या की तुमचं आर्टिकल 21A आलं. आर्टिकल 21 जो तुम्हाला जीवन जगण्याचा अधिकार देतो, त्यालाच 2002ला 86वी घटना दुरुस्ती मोहिनी जैन, त्या मोहिनी जैनच्या केसमध्ये सुप्रीम कोर्टाने आर्टिकल 21चा जो अर्थ लावला आणि त्याच्या माध्यमातून म्हटलं की बाबा जीवन जगण्याचा अर्थ, जीवन जगण्याचा जो काही अधिकार आहे तर तो जीवन जगण्याचा अधिकार इट डज नॉट मीन मेअर ॲनिमल एक्झिस्टन्स. तर ते डिग्निफाईड लाईफ असलं पाहिजे.
मग लाईफला डिग्निटी कधी मिळेल? शिक्षण असेल तर डिग्निटी मिळेल. आणि म्हणून हा जीवन जगण्याच्या अधिकाराला 2002ला 86व्या घटनादुरुस्तीच्या माध्यमातून आर्टिकल 21 आलं आणि राईट टू एज्युकेशन तुमचं त्या ठिकाणी जे आहे ते जोडलं गेलं. या आर्टिकल 21चं इंटरप्रिटेशन तुमच्या सुप्रीम कोर्टाने वेळोवेळी गरजेनुसार कशा पद्धतीने बदलवलं. मग 2017ची तुमची पोट्टास्वामीची केस घ्या, आधार केस ज्या अनुषंगाने ती विचारात घेतली जाते. म्हणजे राईट टू प्रायव्हसी मेजॉरिटीने त्या ठिकाणी वगैरे जे आहे ते मान्य केलेलं बघायला मिळतं. शबरीमालामध्ये महिलांच्या संदर्भामध्ये जो काही भेदभाव केला जायचा, 10 ते 50 वयोगटातील महिला शबरीमालाच्या मंदिरामध्ये जाऊ शकत नव्हती आणि सुप्रीम कोर्टाने त्या ठिकाणी निकाल दिला की ही 10च्या आत आणि 50च्या वरची महिला शबरीमाला मंदिरात जाऊ शकते, पण 50च्या आत आणि 10च्या वरची महिला जाऊ शकत नाही. म्हणजे डिस्क्रिमिनेशन आहे, व्हायोलेशन ऑफ आर्टिकल 14 आहे. आता पुन्हा त्याही संदर्भात म्हणजे जो सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला होता त्याच्या विरोधामध्ये पुन्हा याचिका दाखल आहे. धार्मिक बाब म्हणून त्याला विचारात घेतलं गेलं. आता ह्या बाबी तुम्ही लॉचे स्टुडंट म्हणून ज्या त्या विचारात घेतल्या पाहिजेत. सोशल मोरॅलिटी एक वेगळी संकल्पना आहे आणि कॉन्स्टिट्युशनल मोरॅलिटी ही वेगळी संकल्पना आहे. युअर कॉन्स्टिट्युशनल मोरॅलिटी इज ऑलवेज ग्रेटर दॅन द सोशल मोरॅलिटी बिकॉज युअर सोशल मोरॅलिटी मे चेंज अकॉर्डिंग टू सर्कमस्टान्सेस, but your constitutional morality always takes into consideration the development, welfareness of upcoming generations. So that's why importance must be given to the constitutional morality, and this principle has been observed by your Supreme Court in nearest latest judgments that has been shown. So it is always said that justice not only to be done, but it must be seen to be done. न्याय जो आहे तो झालाच पाहिजे, पण न्याय झाल्याचं दिसलं पण पाहिजे, ते जाणवलं पण पाहिजे, त्याचा फील जो आहे तो आला पण पाहिजे. आणि हेच अलीकडच्या न्यायदानाच्या माध्यमातून तुम्हाला जे आहे ते बघायला मिळेल. म्हणजे व्यक्ती स्वातंत्र्याला जे भारतीय राज्यघटनेने महत्व दिलं ते अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणामध्ये डेव्हलप होताना बघायला मिळतं. आता स्ट्रक्चरच्या संदर्भात जर चर्चा करायची म्हटलं तर भारताच्या राज्यघटनेचं स्ट्रक्चर काय, तर सुरुवातीला 395 आर्टिकल, 22 पार्ट, 8 शेड्यूल, आता त्यांची संख्या 470, 25 पार्ट आणि 12 शेड्यूल असलेली जी आहे ती बघायला मिळते. आता हे 12 शेड्यूल कोणकोणते आहेत ते तुम्हाला लिस्टमध्ये या ठिकाणी जे आहे ते दिसून येतं. त्यानंतर ऑब्जेक्ट काय, भारतीय राज्यघटनेचा उद्देश जो आहे तो काय आहे त्याच्यावरती थोडक्यामध्ये प्रकाश टाकतो आणि मग पुढे जाऊया की टू एस्टॅब्लिश इंडिया ॲज अ सॉव्हरेन सोशलिस्ट सेक्युलर डेमोक्रॅटिक रिपब्लिक. भारताला काय प्रदान करायचंय किंवा भारताला कोणत्या स्वरूपामध्ये अस्तित्वात आणायचं, तर जे प्रियांबलच्या ओपनिंग वर्ड्समध्ये तुम्हाला जे बघायला मिळतं की भारत आम्हाला एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, प्रजासत्ताक राज्य जे आहे ते निर्माण करायचं. तर प्रत्येक शब्दाला वेगळा अर्थ आहे, तो समजून घेणं गरजेचं आहे. मग त्याच्यामध्ये सोशलिस्ट आणि सेक्युलर हे शब्द कधी आले, तर 42वी घटनादुरुस्ती 1976. बघ त्या 42व्या घटनादुरुस्तीने प्रियांबलमध्ये 3 शब्द टाकले. एक सोशलिस्ट, सेक्युलर आणि इंटिग्रिटी हे 3 शब्द 42वी घटनादुरुस्ती 1976 इंदिरा गांधींनी जी घटनादुरुस्ती केली, तर ही घटनादुरुस्ती हिला कॉन्स्टिट्यूशन असं म्हटलं जातं. कारण 42व्या घटनादुरुस्तीने भारताची जी मूळ राज्यघटना होती त्या मूळ राज्यघटनेतल्या जवळपास 70च्या आसपास आर्टिकलमध्ये बदल केलेला जो आहे तो बघायला मिळतो. म्हणून 42व्या घटनादुरुस्तीला मिनी कॉन्स्टिट्यूशन असं म्हटलं जातं. MCQ मध्ये कदाचित तसा प्रश्न विचारला जाऊ शकतो, तर ते आपल्याला त्या ठिकाणी माहिती असणं गरजेचं आहे. सो व्हॉट इज द ऑब्जेक्ट ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन? सो टू एस्टॅब्लिश सच टाईप ऑफ स्टेट, दिस इज व्हॉट एक्सपेक्टेड. त्याचबरोबर नागरिकांना काय प्रदान करायचंय, तर न्याय प्रदान करायचा. तो न्याय कशा पद्धतीचा असेल, तो सामाजिक असेल, तो आर्थिक असेल, तो राजकीय स्वरूपाचा असेल. हा न्याय भारताची राज्यघटना प्रदान करताना आपल्याला जे आहे ते बघायला मिळतं. त्याच्या माध्यमातून पुढे काय प्रमोट करायचंय, कोणत्या गोष्टींना आणखी उजाळा द्यायचा आहे, कोणत्या गोष्टींना आणखी प्रोत्साहन द्यायचं आहे, तर ते लिबर्टी ऑफ थॉट, फेथ अँड वर्शिप, जे शब्द तुम्हाला प्रियांबलमध्ये बघायला मिळतात. म्हणजे प्रियांबलमध्ये तुम्हाला होप्स अँड ॲस्पायरेशन्स ऑफ द पीपल बघायला मिळतात, उद्देश जे आहेत ते बघायला मिळतात. त्या पाठीमागची फिलॉसॉफी काय आहे ती फिलॉसॉफी जी आहे ती बघायला मिळते. आणि म्हणून ह्या उद्देशांच्या माध्यमातून जे आहे ते आपण विचारात घेणं गरजेचं आहे. त्यानंतर त्या प्रियांबलच्या संदर्भामध्ये आपण चर्चा करत होतो की ही जी काही प्रियांबल आहे, तर ही प्रियांबल नेमकं काय आहे.
इंटरप्रिटेशन ऑफ स्टॅट्यूटचे जर लेक्चर तुम्ही अटेंड केलेले असतील तर त्यावेळेला त्याच्यावरती भाष्य करत असताना मी बऱ्याच वेळेला बोललेलो आहे की प्रिअम्बल इज द की टू ओपन द माइंड ऑफ फ्रेमर्स. जो जो काही कायदा ज्यांनी कोणी बनवलेला असतो तर त्यांच्या डोक्यामध्ये तो कायदा बनवता वेळी काय विचार होते, कोणत्या उद्देशांनी तो बनवला आणि त्याच्या माध्यमातून त्यांना काय साध्य करायचं आहे हे जर जाणून घ्यायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला ती प्रस्तावना विचारात घेणं गरजेचं आहे. आणि म्हणून प्रिअम्बल इज कॉल्ड ॲज द की टू ओपन द माइंड ऑफ द फ्रेमर्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन किंवा जो काही कायदा असेल तो. तर या प्रिअम्बलच्या संदर्भात म्हटलं गेलं की या प्रिअम्बलच्या माध्यमातून इंट्रोडक्शन आणि तत्वज्ञान भारतीय राज्यघटनेच्या संदर्भात तिला आपण प्रस्तावनाच म्हणतो. मग ते प्रास्ताविक नेमकं काय आहे आणि त्या पाठीमागची अंडरलाईन फिलॉसॉफी काय आहे ते आपल्याला भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून बघायला मिळते. की भारताची राज्यघटना काय दर्शवते, तर या भारतीय राज्यघटनेचे आदर्श काय आहेत, तिचे उद्देश काय आहेत, की राज्यघटनाकारांच्या डोळ्यापुढे नेमकं काय होतं, कोणते उद्देश त्यांनी डोळ्यासमोर ठेवले, कोणते आदर्श त्या ठिकाणी मांडले, त्या पाठीमागचं तत्वज्ञान काय होतं ते त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं. आणि ही जी काही प्रस्ताविका आहे तर या प्रस्ताविकेला एक आयडेंटिटी कार्ड ऑफ द कॉन्स्टिट्यूशन या अनुषंगाने जे आहे ते ओळखलं जातं. तर ह्या काही बाबी त्या अनुषंगाने आपण विचारात घेणं गरजेचं आहे. आता प्रस्ताविकेवर भाष्य करणारे काही जजमेंट्स या ठिकाणी झालेले जे आहेत ते बघायला मिळतात. ज्याच्यामध्ये जर आपण विचार केला तर जी काही बेरुबरीची केस आहे त्या बेरुबरीच्या केसमध्ये सुप्रीम कोर्टाने या ठिकाणी प्रिअम्बलच्या संदर्भामध्ये भाष्य केलं होतं. आणि ते भाष्य करत असताना सुप्रीम कोर्ट असं म्हणालं होतं की प्रिअम्बल इज आउटसाइड द कॉन्स्टिट्यूशन बिकॉज कॉन्स्टिट्यूशन बिगिन्स फ्रॉम आर्टिकल 1 and preamble is before article 1, so that's why preamble is not part of the Indian constitution. प्रस्ताविका भारतीय राज्यघटनेचा भाग नाही हे बेरुबरीच्या केसमध्ये सुप्रीम कोर्ट म्हटलं. आणि 1973 मग केशवानंद भारतीची जी केस झाली त्या केशवानंद भारतीच्या केसमध्ये सुप्रीम कोर्ट म्हटलं की प्रिअम्बल इज द पार्ट ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन दो इट इज बिफोर आर्टिकल 1 but it is part and parcel of Indian constitution. Why? Because when there is a need, when there is any ambiguity, when there is any difficulty relating to any provision of the constitution, so to reach towards the exact meaning of that word, your preamble comes into picture as an help. भारताच्या राज्यघटनेची प्रास्ताविका त्या ठिकाणी मदतगार ठरताना आपल्याला बघायला मिळते. राज्यघटनेतील त्या तरतुदींचा अर्थ लावण्यासाठी या प्रास्ताविकेची मदत जी आहे ती घेतली जाते. आणि म्हणून प्रास्ताविका जरी आर्टिकल 1च्या अगोदर येते म्हणजे त्या राज्यघटनेचा भाग नाही असं जरी वाटत असलं तरी ती भारतीय राज्यघटनेच्या प्रास्ताविकेमध्ये ज्या शब्दांना अर्थ देण्यात आला किंवा जे फिलॉसॉफी त्या ठिकाणी मांडण्यात आले, जे आयडियल्स त्या ठिकाणी उभे केले गेले तर त्यांना दुर्लक्षून भारताच्या राज्यघटनेतील तरतुदींचा अर्थ लावता येणार नाही. आणि म्हणून भारताची राज्यघटना जो आहे दिस इज पार्ट अँड पार्सल ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन. म्हणजे बेरुबरीच्या केसमध्ये सुप्रीम कोर्ट म्हटलं की प्रास्ताविका भारताच्या राज्यघटनेचा भाग नाही आणि केशवानंद भारतीच्या केसमध्ये सुप्रीम कोर्ट म्हटलं की भारताच्या राज्यघटनेचा भाग आहे. त्यानंतर SR बोंबईची जी काही केस झाली त्या SR बोंबईच्या केसमध्ये तुमचं सुप्रीम कोर्ट म्हटलं की सेक्युलरिझम इज द बेसिक स्ट्रक्चर ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन. 1994 ही SR बोंबईची केस झाली आणि त्या केसमध्ये तुमचं सुप्रीम कोर्ट म्हटलं की सेक्युलरिझम भारताच्या राज्यघटनेमध्ये 1976ला 42व्या घटनादुरुस्तीने टाकण्यात आलं. आणि त्या सेक्युलरिझम म्हणजे प्रिअम्बलमध्ये असणारा जो सेक्युलर वर्ड आहे त्याचं इंटरप्रिटेशन सुप्रीम कोर्ट म्हणतं की बेसिक स्ट्रक्चर म्हणजे काय, की तो भारताच्या राज्यघटनेचा मूळ ढाचा आहे. भारताच्या राज्यघटनेमध्ये तुम्हाला बदल करता येईल पण हा बदल करत असताना तुम्हाला मूळ ढाचा जो आहे तो बदलता येणार नाही. मग हे बेसिक स्ट्रक्चर वेळोवेळी सुप्रीम कोर्टाने वेगवेगळ्या केसेमध्ये वेगवेगळ्या गोष्टींना बेसिक स्ट्रक्चर म्हणालं. त्यापैकी सेक्युलरिझम हे एक बेसिक स्ट्रक्चर असलेलं जे आहे ते आपल्याला बघायला मिळतं. मग हा बेसिक स्ट्रक्चर जे सेक्युलरिझमला म्हटलं गेलं तर सेक्युलरिझम कुठं बघायला मिळते, प्रिअम्बलमध्ये. आणि म्हणून आपण याच्या आधारे हे म्हणू शकतो की प्रिअम्बल इज द पार्ट अँड पार्सल ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन. भारताच्या राज्यघटनेतील तरतुदींचा अर्थ लावत असताना प्रिअम्बलची मदत जी आहे ती घेतली जाते. त्या अनुषंगाने हे प्रिअम्बल जे आहे ते भारतीय राज्यघटनेचा भाग म्हणून आपल्याला विचारात घेता येईल.
आता तुम्ही भारताच्या राज्यघटनेसंदर्भात जो काय अभ्यास केला तर तिची ठळक वैशिष्ट्य आहे की जगातील सर्वात मोठी लिखित राज्यघटना आहे. ते रिजिडिटी आणि फ्लेक्झिबिलिटीचा सुवर्णमध्य आहे. पार्लमेंटरी डेमोक्रेसी आहे, फेडरल सिस्टीम आहे, ज्युडिशियल रिव्ह्यू असेल, फंडामेंटल राईट्स असतील, DPSP आहे, फंडामेंटल ड्युटीज आहेत, सेक्युलर स्टेट असेल, इमर्जन्सी प्रोव्हिजन असेल, सिंगल सिटिझनशिप असेल, या वेगवेगळ्या गोष्टी तुम्ही त्या ठिकाणी ज्या आहेत त्या अभ्यासलेल्या आहेत. तर त्याच्यावरती मी या ठिकाणी काही तुमचा वेळ जो आहे तो वाया घालवत नाही. त्यानंतर सोर्सेस ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन काय आहेत तर हे सुद्धा तुम्हाला जे आहेत ते अभ्यासता येतील किंवा तुम्ही ते संग्रहित पण केले असतील, नजरेखालून पण घातलेले असतील. कोणकोणत्या गोष्टी कुठून घेण्यात आल्या आहेत, फंडामेंटल राईट्स आपण कुठून घेतले, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स आपण कुठून घेतले, फेडरल सिस्टीम असेल, फंडामेंटल ड्युटीज असतील, अमेंडमेंट प्रोव्हिजन असेल, इमर्जन्सी प्रोव्हिजन असेल. तर आपण ह्या जगातल्या राज्यघटनांचा अभ्यास केला आणि त्याच्या माध्यमातून ज्या ज्या गोष्टी आपल्याला सुटेबल होतील त्या आपण त्या ठिकाणी घेतलेल्या आहे. मग बऱ्याच वेळेला भारताच्या राज्यघटनेच्या बाबतीमध्ये अशा पद्धतीचं ऑब्जेक्शन घेतलं जातं की भारताची राज्यघटना ही मूळ आपली नाहीच आहे. मग हे काय आहे तर ही गोधडी आहे, थिगळांची गोधडी आहे. गोधडीला जसे थिगळं लावले जातात ना तसं भारताच्या राज्यघटना म्हणजे ही थिगळांची गोधडी आहे की ह्या सगळ्या गोष्टी फंडामेंटल राईट इकडून उचलले, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स तिथून उचलले, अमेंडमेंट प्रोसिजर इकडून घेतली, इमर्जन्सी तिकडून घेतली. मग स्वतःचं काय आहे? जसं तुम्ही टेलरकडे कपडे शिवता ना, मग प्रत्येकाची शरीरयष्टी वेगवेगळ्या पद्धतीची आहे. कापड सेम असेल पण प्रत्येकाची शरीरयष्टी वेगवेगळी आहे आणि मग त्या शरीरयष्टीला सूट होणारा ड्रेस शिवून देण्याचं काम ज्या पद्धतीने तुमचा टेलर करत असतो त्या पद्धतीने घटनाकारांनी जगातील या वेगवेगळ्या राज्यघटनांचा अभ्यास केला आणि भारताच्या सामाजिक, आर्थिक, राजकीय परिस्थितीचा अंदाज घेऊन भारताच्या लोकांना कोणत्या गोष्टी कशा पद्धतीने सूट होतील त्या अनुषंगाने त्या गोष्टी या ठिकाणी राज्यघटनेमध्ये नमूद केलेल्या ज्या आहेत त्या बघायला मिळतात. आणि मग एका ठिकाणी डॉक्टर आंबेडकर म्हणतात देर इज नो मोनोपॉली ऑफ एनी नेशन ओव्हर द फंडामेंटल प्रिन्सिपल्स विच हॅज बीन एन्श्राइंड इन एनी कॉन्स्टिट्यूशन. कुठल्याही राज्यघटनेमध्ये जी काही मूळ तत्व घेतलेली असतात तर त्यांच्यावरती कोणताही देश स्वतःची मक्तेदारी एस्टॅब्लिश करू शकत नाही, कारण ही मूळ तत्व निसर्गात अवेलेबल आहेत. त्याच्यावर कोणत्याही देशाची मक्तेदारी जी आहे ती नाही. ह्या राज्यघटना आपल्या अगोदर अस्तित्वात आल्या म्हणून त्या राज्यघटनांमध्ये त्या गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळतात. त्या राज्यकारभार त्याच्या माध्यमातून कसा चालतो त्याचा अभ्यास करून त्या गोष्टी आपण ज्या ठिकाणी त्या राज्यघटनांना त्या ठिकाणी महत्त्व दिलं आणि तो सोर्स तिथून घेतला असा या ठिकाणी उल्लेख केला, पण त्या जशाच्या तशा उचललेल्या नाहीत. आपल्याला ज्या पद्धतीने सूट होतील त्या अनुषंगाने त्या घेतलेल्या ज्या आहेत त्या आपल्याला बघायला मिळतात. सो दीज आर द सोर्सेस. आणि त्यानंतर याची जी काही हिस्ट्री जी आहे की राज्यघटना 1946 म्हणजे 9 डिसेंबर 1946 ला पहिलं सेशन भरलं आणि मग जे आहे 25 डिसेंबर 1949 ला लास्ट सेशन झालं आणि 26 नोव्हेंबर 1949 ला ती अडॉप्ट केली गेली. तिथपर्यंतचा जो काही कार्यकाळ तर त्याची हिस्ट्री तुम्हाला या ठिकाणी काही मुद्द्यांच्या आधारे जी आहे ती बघायला मिळते. मग त्यानंतर जे काही इम्पॉर्टंट डॉक्ट्रिन्स ज्याला म्हणतो आपण तर ते भारतीय राज्यघटनेच्या संदर्भात किंवा लँडमार्क कॉन्स्टिट्युशनल केसेस आणि इतर ज्या काही बाबी आहेत तर त्यांची चर्चा आपण उद्याच्या लेक्चरमध्ये जे आहे ती या ठिकाणी करूया. तर एकूण आजचं जे काही लेक्चर आहे तर ते आपलं इंट्रोडक्टरी आणि विषयाला एक राज्यघटना हा जो काही पहिला विषय फर्स्ट डेच्या अनुषंगाने आपल्याला जो विचारात घ्यायचा होता तर त्याची तोंडओळख करून देण्याचा प्रयत्न या ठिकाणी या पहिल्या लेक्चरमध्ये केलेला आहे. तर उद्या आपण 8 वाजता या राज्यघटनेच्या संदर्भात राहिलेल्या काही बाबींची चर्चा जी आहे तर ती पुन्हा सविस्तर करूया. आणि तुमच्या ज्या काही शंका असतील तर तुम्ही चॅट बॉक्समध्ये टाकू शकता किंवा पर्सनल मला मेसेज जे आहेत ते करू शकता किंवा जर कोणाचा काही प्रश्न असेल तर ते विचारू शकता. आहे का कोणाला काही प्रश्न? नाही सर. ठीक आहे, थांबायचं की आणखी तुमच्या काही शंका म्हणजे योग्य पद्धतीने चाललंय नाही चाललंय तुमच्या काही सूचना असतील तर त्याही कळवा. थांबायचं का मग?
हो सर. हो सर. ओके भेटूया उद्या आपण. हो चालेल. ओके.